नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळून त्यांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळावा यासाठी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आज विधानसभेत आपली ठामपणे भूमिका मांडली आहे। केंद्र शासनाने राबवलेली ॲग्रीस्टॅक योजना ही शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळख निर्माण करणारी योजना आहे। या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार असून त्याद्वारे त्यांना सर्व कृषी योजनांचा लाभ मिळणार आहे। मात्र तळोदा तालुक्यातील 2401 वनपट्टेधारक शेतकऱ्यांचे पट्टे महसूल नोंदी प्रणालीशी जोडले गेले नाहीत, त्यामुळे या शेतकऱ्यांचं ओळख क्रमांक तयार होऊ शकलेले नाहीत। या तांत्रिक अडचणींमुळे हे शेतकरी विविध कृषी योजनांपासून वंचित राहण्याच्या स्थितीत आहे। ही बाब गंभीर असून या शेतकऱ्यांना योजनांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे, असे आमदार राजेश पाडवी यांनी विधानसभेत स्पष्ट केले। अनेक वर्षांच्या संघर्षानंतर वनपट्टेधारकांना जमिनीचा हक्क मिळाला आहे। आता डिजिटल प्रक्रियेमुळे त्यांना डावलणे योग्य नाही, असे मतही त्यांनी मांडले आहे। या मागणीमुळे तालुक्यात वनपट्टेधारक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून त्यांच्या ओळखीची नोंद लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा त्यांनी आज विधानसभेत दुपारी 2च्या सुमारास आपली भूमिका मांडताना केली आहे। कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देण्यास सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राज्यात दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राबविण्यात येत आहे। सदर फार्मर आयडी म्हणजे शेतकरी असल्याची ओळख राहणार आहे, त्यामुळे 7/12शी संबंधित सर्व लाभाकरिता फार्मर आयडी अत्यावश्यक होणार आहे। सदर फार्मर आयडीमुळे पीएम किसान योजना, नमो सन्मान पीक विमा योजना, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, नुकसान भरपाई, महाडीबीटी अंतर्गत विविध योजनांचा लाभ अशा प्रकारे कृषी विषयक सर्व योजनांच्या लाभाकरिता फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे। सध्या स्थितीत माझ्या मतदारसंघातील तळोदा तालुक्यातील 17,805 खातेदारांपैकी 9,771 खातेदारांची ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार केलेली आहे। उर्वरित शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। तसेच तळोदा तालुक्यातील 68 वनपट्टे असलेल्या गावात पाड्यात एकूण 2,401 वनपट्टेधारक शेतकरी आहेत। सदर वनपट्टे हे महामूल्यक पोर्टलला लिंक नसल्याने सदर वनपट्टे हे ऑनलाईन व्हेरीफाय होत नाही, त्यामुळे वनपट्टेधारक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार होत नाही। त्यामुळे सदर वनपट्टेधारक शेतकरी हे शेतीविषयक लाभाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहे। तरी वनपट्टेधारकांना देखील ॲग्रीस्टॅक उपलब्ध करून देण्यात यावी ही औचित्याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे। धन्यवाद।